श्री शिवलीलामृत अध्याय 4. श्री गणेशाय नमः. धराधरेंद्र नंदिनी मानस सरोवर, मराळ उदार कर्पूर गौर, अगम्य गुण अपार तुझे वर्णिती सर्वदा. न कळे जयाचे मूळ मध्य अवसान, आपणची सर्व करता कारण. कोठे प्रगटेल ज्यांचे आगमन, ठाई न पडे ब्रह्मादिका. जाणोनी भक्तांचे मानस, तेथेची प्रगटे जगन्निवास. येच विषयी सूते इतिहास, शौनकादिकांप्रती सांगितला. किरात देशींचा राजा विमर्शन, परमप्रतापी शत्रुभंजन. मृगया करीत हिंसक दारुण, मध्यमांसी रत सदा. चतुवर्णाच्या स्त्रिया भोगित, निर्दय अधमेंची वर्तत. परी शिवभजनी असे रत, विधीने पूजित नित्य शिवासी. त्याचे स्त्रियेचे नाम कुमुद्वती, परमचतुर गुणवती. पती प्रती पुसे एकांती, कापट्य रीती टाकोनिया. म्हणे शिवव्रत आचरता बहुवस, शिवरात्री सोमवार प्रदोष. गीत नृत्य स्वये करिता विशेष, शिवलीलामृत वर्णिता. दोषही घडती तुम्हापासून, इकडे शिवभजनी सावधान. मग तो राजा विमर्शन, वर्तमान सांगे पुरातन पै. मी पूर्वी पंपा नाम नगरी, सारमेय होतो सुंदरी. तो माघ वद्य चतुर्दशी शिवरात्री, शिवमंदिरा समोर आलो. शिवपूजा पाहिली समस्त, द्वारी उभे होते राजदूत. तिही दंड मारिता त्वरित, सव्य पळत प्रदक्षिणा करी. आणिक आलो परतोनी, बलिपिंड प्राप्त होईल म्हणोनी. मागुती दाटाविता त्यांनी, प्रदक्षिणा केल्या शिवसदना. मागुती बैसलो येऊन, तव तीही क्रोधे मारिला बाण. म्या शिवलिंग पुढे लक्षून, तेथेची प्राण सोडिला. त्या पुण्यकर्मे करून, आता राजदेह पावलो जाण. परिश्वानाचे दुष्टगुण, नाना दोष आचरे. कुमुद्वती म्हणे तुम्हासी पूर्वज्ञान, तरी मी कोण होते सांगा मज लागून. मग तो बोले विमर्शन, कंपोती होतीस पूर्वी तू. मांसपिंड नेता मुखी धरून, पाठी लागला पक्षी शेन. शिवालयास प्रदक्षिणा 3, करून बैसलीस शिखरी. तू श्रमलीस अत्यंत, तुझ शेन पक्षी मारित. शिवसदनासमोर शरीर पडत, ती राणी सत्य झालीस तू. मग कुमुद्वती म्हणे रायास, तू त्रिकालज्ञानी पुण्यपुरुष. तुम्ही आम्ही जाऊ कोण्या जन्मास, सांगा समस्त वृत्तांत हा. यावरी तो राव म्हणे, ऐके मृगनेत्रे इभव मने. सिंधू देशीचा नृप इंदुवदने, होईल पुढिलिया जन्मी मी. तू जया नामे राजकन्या होसी, मज लागी राजसे वरिसी. तिसरे जन्मी सौराष्ट्र राव नेमेसी, होईन सत्य गुणसरिते. तू कलिंग कन्या होऊन, मजवरिसी सत्य जाण. चौथे जन्मी गांधार राव होईन, तू मागध कन्या होऊन वरिसी मज. पाचवे जन्मी अवंती राज, दाशार्ह कन्या तू पावसी मज. सहावे जन्मी आनर्तपती सहज, तू ययाती कन्या गुणवती. सातवे जन्मी पांड्यराजा होईन, तू पद्मराज कन्या वसुमती पूर्ण. तेथे मी बहुत ख्याती करून, शत्रुदंडीन शिवप्रतापे. महाधर्म वाढवीत, जन्मोजन्मी शिवभजन करीन. मग त्या जन्मी पुत्रास राज्य देऊन, तपास जाईन महावना. शरण रिघेन अगस्तीस, शैव दीक्षा घेऊनी निर्दोष. शुभवदने तुझ समवेत कैलास, पद पावेन निर्धारे. सूत म्हणे शौनकादिकाप्रती, तितुकेही जन्म घेवोनी तो भूपती. ब्रह्मवेत्ता होऊनी अंती, अक्षय शिवपद पावला. ऐसा शिवभजनाचा महिमा, वर्णू न शके द्रुहीण सूत्रामा. वेदशास्त्रांसी सीमा, न कळे ज्याची वर्णावया. ऐकूनी शिवगुण कीर्तन, सद्गद न होय जयाचे मन. अश्रुधारा नयन, जयाचे कदा न वाहती. धिक त्याचे जिणे धिक्कर्म, धिक्विद्या धिक्धर्म. तो वाचोनी काय अधम,
दुरात्मा व्यर्थ संसारी. ऐक शिवभजनाची थोरी, उज्जयिनी नामे महानगरी. रावचंद्रसेन राज्य करी, न्याय नीती करुनिया. ज्योतिर्लिंग महाकाळेश्वर, त्याचे भजनी रत नृपवर. मित्र एक नाम मणिभद्र, प्राण सखा रायाचा. मित्र चतुर आणि पवित्र, देशिक सर्वज्ञ दयासागर. शिष्य भाविक आणि उदार, पूर्व सुकृते प्राप्त होय. गृहिणी सुंदर आणि पतिव्रता, पुत्र भक्त आणि सभाग्यता. व्युत्पन्न आणि सुरस वक्ता, होय विशेष सुकृते. दिव्य हिरा आणि परीस, मुक्ताफळ सुढाळ सुरस. पिता ज्ञानी गुरु तोची विशेष, हे अपूर्व त्रिभुवनी. ऐसा तो रावचंद्रसेन, मित्र मणिभद्र अति सुजाण. तेणे एक मणी दिधला आणोन, चंड किरण दुसरा. अष्टधातूंचा होता स्पर्श, होय चामीकर बावन कस. सर्प व्याघ्र तस्कर वास, राष्ट्रात नसे त्याकरिता. त्या मण्याचे होता दर्शन, सर्व रोग जाती भस्म होऊन. दुर्भिक्ष शोक अवर्षण, दारिद्र्य नाही नगरात. तो कंठी बांधिता प्रकाशवंत, राव दिसे जैसा पुरुहूत. समरांगणी जय अद्भुत, न ये अपयश कालत्रयी. जे करावया येती वैर, ते आपणची होती प्राणमित्र. आयुरोग्य ऐश्वर्य अपार, चढत चालिले नृपाचे. भूपतो सर्वगुणी वरिष्ठ, की शिवभजनी गंगेचा लोट. की विवेक भाव रत्नांचा मुकुट, समुद्र सुभट चातुर्याचा. की वैराग्य सरोवरींचा मराळ, की शांती उद्यानींचा तपस्वी निर्मळ. की ज्ञानामृताचा विशाळ, कूपची काय उचंबळला. ऐश्वर्य वाढता प्रबळ, द्वेष करीती पृथ्वीचे भूपाळ. मणी मागो पाठविती सकळ, स्पर्धा बळे वाढविती. बहुतांसी असह्य झाले, अवनीचे भुभुज एकवटले. अपार दळ घेवोनी आले, वेढिले नगर रायाचे. इंदिरावर कमलदल नयन, त्याचे कंठी कौस्तुभ जाण. की मुंडानीवर मौळी रोहिणी रमण, प्रकाश घन मणी तैसा. तो मणी आम्हासी दे त्वरित, म्हणून नृपानी पाठविले दूत. मग राव विचारी मनात, कैसा अनर्थ ओढवला. थोर वस्तूंचे संग्रहण, तेची अनर्थासी कारण. ज्या कारणे जे भूषण, तेची विदूषण रूप होय. अतिरूप अतिधन, अतिविद्या अतिप्रीती पूर्ण. अतिभोग अतिभूषण, विघ्नासी कारण तेची होय. बोले रावचंद्रसेन, मणी जरी द्यावा या लागून. तरी जाईल क्षात्रपण, युद्ध दारुण न करवे. आता स्वामी महाकाळेश्वर, करुणा सिंधू कर्पूर गौर. जो दिनरक्षण जगदुद्धार, वज्रपंजर भक्तांसी. त्यासी शरण जाऊ ये अवसरी, जो भक्ता काज कैवारी. जो त्रिपुरांतक हिमनग कुमारी, प्राणवल्लभ जगतात्मा. पूजा सामग्री सिद्ध करून, शिवमंदिरी बैसला जाऊन. सकळ चिंता सोडून, विधियुक्त पूजन आरंभिले. बाहेर सेना घेऊनी प्रधान, युद्ध करीती शिवस्मरून. महायंत्राचे नगरावरून, मार होती अनिवार. सर्व चिंता सोडूनी चंद्रसेन, चंद्रचूड आराधी प्रीती करून. करी श्रौत मिश्रित त्र्यंबक पूजन, मानस ध्यान यथाविधी. बाहेर झुंजती पृथ्वीचे भूपाळ, परी चिंता रहित भूपती प्रेमळ. देवद्वारी वाद्यांचा कल्लोळ, चतुर्विध वाद्ये वाजताती. राव करीत महापूजन, पौरजन विलोकिती मिळवून. त्यात एक गोपगृहिणी पतिहीन, कुमार कडिये घेऊन पातली. 6 वर्षाचा बाळ, राजा करिता पूजा करिता पाहे सकळ. निरखोनिया वाढवेळ, गोपगृहिणी आली घरा. कुमारकडे खालता उतरून, आपण करी गृहींचे कारण. शेजारी उद्वस तृणसदन, बाळ जाऊन बैसला तेथे. लिंगाकृती पाषाण पाहून, मृतिकेची वेदिका करून. दिव्य शिवप्रतिमा मांडून,
करी स्थापना प्रीतीने. कोणी दुजे नाही तेथ लघुपाषाण आणोनी त्वरित. पद्मासनी पूजा यथार्थ पाषाणची वाहे प्रीतीने. राजपूजा मनात आठवून पदार्थ मात्राविषयी वाहे पाषाण. धूपदीप नैवेद्य पूर्ण तेणेची करुणी करीतसे. आर्द्र तृण पुष्प सुवासहीन तेची वाहे आवडी करून. नाही ठाऊके मंत्र ध्यान आसन प्रेम भावे पूजितसे. परिमळ द्रव्ये कैची जवळी शिवावरी मृत्तिका उधळी. मृत्तिकाची घेऊनी करकमळी पुष्पांजली समर्पित. एवं राया ऐसे केले पूजन मग मानस पूजा कर जोडून. ध्यान करी नेत्र झाकून शंकरी मन दृढ जडले. मातेने स्वयंपाक करून येबा करी पुत्रा भोजन. बहुवेळा हाक फोडून पाचारिता नेदी प्रत्युत्तर. म्हणून बाहेर येऊनी पाहे तव शून्यगृही बैसला आहे. म्हणे अर्भका मांडिले काये चाल भोजना झडकरी. परी नेदी प्रत्युत्तर मातेने क्रोधे करुनी सत्वर. त्याचे लिंग आणि पूजा समग्र निरखुनिया झुगारिली. चाल भोजना त्वरित म्हणून हस्तकी धरुनी बोढित. बाळ नेत्र उघडोनी पाहत तव शिवपूजा विदारिली. आहा शिव शिव म्हणून घेत वक्षस्थळ बडवून. दुःखे पडला मूर्छा येऊन म्हणे प्राण देईन मी आता. गली प्रदाने देऊन माता जाऊनी करी भोजन. जीर्ण वस्त्र पांघरून तृणसेजे पहुडली. इकडे पूजा भंगली म्हणून बाळ रडे शिव नाम घेऊन. तव दयाळ उमा रमण अद्भुत नवल पै केले. तृणगृह होते जे जर्जर झाले रत्नखचित शिवमंदिर. हिऱ्यांचे स्तंभ वरी शिखर नाना रत्नांचे कळस झळकती. चारीद्वारे रत्नखचित मध्ये मणिमय दिव्यलिंग विराजित. चंद्रप्रभेहुनी अमित प्रभा ज्योतिर्लिंगाची. नेत्र उघडोनी बाळ पाहात तव राजोपचारे पूजा दिसत. सिद्ध करोनी ठेविली समस्त बाळ नाचत ब्रह्मानंदे. यथासांग महापूजन बाळे केले प्रीती करोन. षोडशोपचारे पूजा समर्पून पुष्पांजली वाहतसे. शिवनामावळी उच्चारित बाळ कीर्तन रंगी नाचत. शिव म्हणे मागत्वरित प्रसन्न झालो बाळकारे. बाळक म्हणे ते वेळी मम मातेने तुझी पूजा भंगिली. तो अन्याय पोटात घाली चंद्रमौळी अवश्य म्हणे. मातेसी दर्शना आणि तो येथ म्हणून गेला आपले गृहात. तव ते देखिले रत्नखचित माता निद्रिस्त दिव्यमंचकी. पहिले स्वरूप पालटून झाली ते नारी पद्मिण. सर्वालंकारे करून शोभायमान पहुडली. तीस बाळके जागे करून म्हणे चाल घेई शिवदर्शन. तव ती पाहे चहूकडे विलोकुन अद्भुत करणी शिवाची. हृदयी धरुनी दृढ बाळ शिवालया आली तात्काळ. म्हणे धन्य तू शिवदयाळ धन्य बाळ भक्तहा. गोपदारा गेली राजगृहा धावून चंद्रसेना सांगे वर्तमान. राव वेगे आला प्रीती करून धरी चरण बाळकाचे. शंकराची अद्भुत करणी राव आश्चर्य करुनी पाहे नयनी. नागरिक जनांच्या श्रेणी धावती बाळा पहावया. दिगंतरी गाजली हाक अहुत बाळकासी पावला उमानाथ. अवंती नगरा येती धावत जन अपार पहावया. चंद्रसेन रायाप्रती नृप अर्बनीचे सांगोनी पाठविती. धन्य धन्य तुझी भक्ती गिरिजावर प्रसन्न तुते. आम्ही टाकुनी द्वेष दुर्वासना तुझ्या भेटीस येऊ चंद्रसेना. तो बाळ पाहू नयना कैलास राणा प्रसन्न जासी. ऐसे ऐकता चंद्रसेन प्रधाना समेत बाहेर येऊन. सकळ रायासी भेटून आला मिरवत घेऊनी. अवंती नगरीची रचना
पाहता आश्चर्य वाटे मना. सप्तपुरीत श्रेष्ठ जाणा, उज्जयिनी नाम तियेचे. राजे सकळ कर जोडून, शिवमंदिरा पुढे घालती लोटांगण. त्या बाळकासी वंदून, आश्चर्य करीती सर्वही. म्हणती जय शिव प्रसन्न, तै तृणकुटी होय सुवर्ण सदन. शत्रू ते पूर्ण मित्र होऊन, ओळंगती सर्वस्वे. गृहींच्या दासी सिद्धी होऊन, न मागता पुरविती इच्छिले पूर्ण. अंगणीचे वृक्ष कल्पतरू होऊन, कल्पिले फळ देती ते. मुका होईल पंडित, पांगुळ पवना पुढे धावत. जन्मांध रत्ने पारखीत, मूढ अत्यंत होय वक्ता. रंकभणंगा भाग्यपरम, तोची होईल सार्वभौम. न करिता सायास दुर्गम, चिंतामणी येत हाता. त्रिभुवनभरी कीर्ती होय, राजे समग्र वंदिती पाय. जेथे जेथे खणू जाय, तेथे तेथे निधाने सापडता. अभ्यास न करिता बहुवस, सापडे वेदांचा सारांश. सकळ कळा येती हातास, उमाविलास भेटे जेव्हा. गोपीती म्हणे गोरक्ष बाळा, त्यासी गोवाहन प्रसन्न झाला. गोविप्र प्रतिपाळी स्नेहाळा, धन्य नृपराज चंद्रसेन. यात्रा दाटली बहुत, सर्व राजे आश्चर्य करीत. तो तेथे प्रगटला हनुमंत, वायुसुत अंजनी प्रिय जो. जो राघव चरणा रविंद भ्रमर, भूगर्भरत्न मानस संतापहर. वृत्रारी शत्रू जनक नगर, दहन मदन दमन जो. द्रोणाचळौ पाटण, उर्मिला जीवन प्राण रक्षण. ध्वजस्तंभी बैसोन, पाळी तृतीय नंदन पृथेचा. ऐसा प्रगटला मारुती, समस्त क्षोणीपाळ चरणी लागती. राघव प्रियकर बाळाप्रती, हृदयी धरुनी उपदेशी. शिव पंचाक्षरी मंत्र, उपदेशित साक्षात रुद्र. न्यास मातृका ध्यान प्रकार, प्रदोष सोमवार व्रत सांगे. हनुमंते मस्तकी ठेविला हात, झाला चतुर्दश विद्यावंत. चतुष्षष्टी कळा आकळीत, जैसा आमलक हस्तकी. त्याचे नाम श्रीकर, ठेविता झाला वायुकुमर. सकळ राव करती जय जयकार, पुष्पे सुरवर वर्षती. यावरी अंजनी हृदयाब्ज मिलिंद, श्रीकरास म्हणे तुझ हो आनंद. तुझे आठवे पिढीस नंद, जन्मेल गोपराज गोकुळी. त्याचा पुत्र पीतवसन, होईल श्रीकृष्ण कंसदमन. शिशुपालांतक कौरव मर्दन, पांडव पाळक गोविंद. श्रीहरीच्या अनंत अवतार पंक्ती, मागे झाल्या पुढेही होती. जेवी जपमाळेचे मणी परतोनी येती, अवतार स्थिती तैसीच. की संवत्सर मास तिथी वार, तेच परतती वारंवार. तैसा अवतार धरी श्रीधर, श्रीकरा सत्य जाणपा. ऐसे हरिकुळ भूषण बोलून, पावला तेथेची अंतर्धान. सर्व भुभुज म्हणती धन्य धन्य, सभाग्यपण श्रीकराचे. ज्याचा श्रीगुरु हनुमंत, त्यासी काय न्यून पदार्थ. श्रीकर चंद्रसेन नृपनाथ, बोळवीत सर्व भूपाते. वस्त्रे भूषणे देऊन, बोळविले पावले स्वस्थानी. मग सोमवार प्रदोष प्रीती करुनी, श्रीकर चंद्रसेन आचरती. शिवरात्री उत्साह करीती, याचकांचे आर्त पुरविती. शिवलीलामृत श्रवण करीती, अंती शिवपदाप्रती पावले. हा अध्याय करिता पठण, संतती संपत्ती आयुष्यवर्धन. शिवार्चनी रत ज्याचे मन, विघ्ने भीती तयासी. शिवलीलामृत ग्रंथ वासरमणी, देखोनी विकासती सज्जन कमळिणी. जीव शिव चक्रवाके दोनी, ऐक्या येती प्रीतीने. निंदक दुर्जन अभक्त, ते अंधारी लपती दिवाभात. शिवनिंदकांसी वैकुंठनाथ, महानरकात नेऊनी घाली. विष्णू निंदक जे अपवित्र, त्यासी कुंभीपाकी घाली त्रिनेत्र.
एवं हरिहर निंदकांसी सूर्यपुत्र नाना प्रकारे जाच करी. ब्रह्मानंदा यतिवर्या श्रीभक्त कैलासाचळ निवासिया. श्रीधर वरदा मृडानी प्रिया तुझी लीला वदवी तू. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत सज्जन अखंड चतुर्थ्याध्याय गोडहा. इति श्री चतुर्थोध्यायः समाप्त. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु.